2020 मध्ये एक अनाउन्समेंट झाली आणि त्यामुळे अख्खा महाराष्ट्र एक्साइटेड झाला. 2020 मध्ये नागराज सर आणि रितेश देशमुख सर हे एकत्र येतात आणि म्हणतात की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर एक सिनेमा काढतोय. त्या एका अनाउन्समेंटमुळे ना अख्ख्या महाराष्ट्रातल्या ऑडियन्सच्या एक्सपेक्टेशन्स एकदम हाय गेलत्या. कारण डायरेक्टर होते नागराज मंजुळे सर, ज्यांनी सैराट सारखा एकदम मास्टर पीस दिलेला आपल्याला. पण एक्झॅक्ट 3 वर्षानंतर एक बातमी समोर येते. त्यात असं म्हटलं जातं की नागराज सर हे राजा शिवाजी या प्रोजेक्टमधून बाहेर पडले आणि आता डायरेक्टची धुरा सांभाळतात ते रितेश देशमुख. आणि इथे सुरू झालं ते कन्फ्युजन. नागराज सर बाहेर का पडले? क्रिएटिव्ह डिफरन्स होता का? कारण नागराज सर यांना जसं आहे तसं रिॲलिटी दाखवून ऑडियन्सला आणणं हे माहीत आहे का राजा शिवाजी या मूवीमध्ये काही माल मसाला ऍड करायचा होता म्हणून नागराज सर बाहेर पडले का? आणि आता रिसेंटली राजा शिवाजीचा टीजर लॉन्च झाला आणि सगळ्यांचे एक्सपेक्टेशन्स खाली आले. 1% भी रितेश देशमुख सूट नहीं कर रहे. कारण सर्वांना वाटत होतं की राजा शिवाजी हे रितेश देशमुख काढतायत म्हटल्यावर एकदम नेक्स्ट लेवलचा मूवी असेल, पण तसं झालं नाही. टीजर रिलीज होताच ऑडियन्सने त्याला खाली खेचायला चालू केलं. तो सबसे बड़ा सबसे बिग डिसअपॉइंटमेंट आपली वहिनीच आहे सर. सगळीकडे फक्त नेगेटिव्ह कमेंट्स पसरत होत्या की हे काय बनवलंय, राजा शिवाजी हा रितेश देशमुख यांना सूट होत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात म्हणजे कॅरेक्टरमध्ये राजा शिवाजीच्या कॅरेक्टरमध्ये हे रितेश देशमुख फिट होत नाहीत. मग कुठेतरी मनात प्रश्न येतो की नागराज सर याचमुळे बाहेर पडले असतील का? का नागराज सर बाहेर पडले म्हणून हा मूवी ट्रोल होतोय का? आणि नागराज सर यांनी जर याची धुरा सांभाळली असती तर सैराट सारखा हा पण एक मास्टरपीस झाला असता का? इथे पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे रितेश देशमुख हा फक्त ॲक्टर नाहीये, तो एक पॅशनेट फिल्म मेकर आहे, जी आपण त्याच्या काही फिल्ममध्ये बघितलेलं पण आहे. का केलंस माझ्याशी लग्न तू? पण त्याचबरोबर महाराजांसारखा रोल निभावणं सुद्धा एक जबाबदारीचं काम आहे. तसंच हा टीजर फायनल मूवी नाही, त्यामुळे आपण याला आता लगेच जज करू शकत नाही. फायनल जजमेंट हे आपण मूवी बघितल्यानंतरच द्यायला हवं. नागराज सर जर राजा शिवाजी या मूवीचे डायरेक्टर असते तर मूवी बेटर झाला असता का? यावर तुमचं मत काय आहे? कॉमेंट करून नक्की कळवा.